गाईज खूप सारं आपण काम केलंय, थकलोय गाईज थोडंसं आता. पण थकलंय तर आपल्याला एनर्जी म्हणजे आपली टीम आहे गाईज, तर आपण आपल्या टीम सोबत मीटिंग करू आणि त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करू. तुम्हाला पण दाखवतो गाईज मी आमच्या. तर गाईज नमस्ते. तर नमस्कार गाईज, आज आहे ब्लॉगचा दिवस 18वा आणि गाईज आपण जातोय ऑफिसला, पण आपण आधी जातोय दवाखान्यामध्ये. त्याचं कारण असं गाईज, ताईच्या हाताला तुम्हाला दिसतच असन काय ते काय आहे, पट्टी आहे. तर तर तई आजारी गाईज. तई काय बोलशील तरी मिसरी खाती तो. हा? तर गाईज तई मिसरी खाती आणि भाऊनी गाई छप सोडली आहे. तर जोडून राहा गाईज, आपल्याला जायचं ताईला दवाखान्यात घेऊन. आणि बघू आज डॉक्टर काय म्हणतात ताईच्या रिलेटेड आहे का नाही. तर ताई गोळी घेते का तू? ताईने गोळी पण घेतली आहे. तर ते कसं वाटतं आता, तब्येत कशी आहे? बरी वाटते का? आवाज कसा आहे, बसला का नाही? चांगलं आहे ना. तर काहीच तुम्ही बघू शकतात, ताई आजारी होती 20 दिवसापूर्वी आणि ताईने सांगितलं परवा, म्हणून ताईची तब्येत फार एकदम खालवलेली होती गाईस. पण काय माहिती गाईस, आपले घरच्यांना असं वाटतं कशाला कुटाणा, कशाला खर्च. आपण किती मोठं झालो ना तरी घरच्यांना वाटतं की आपण लहानच आहे, पण असं काही नाही गाईस. ती गहन चर्चा आणि आमची ताई बघा एकदम उत्साहाने परत दवाखान्यात चालली आहे. ताईचं असं आहे बरं का की दवाखान्यात जायचं नाही डायरेक्ट 10-20 दिवस जायचं, म्हणजे ती एका चक्कर मध्ये मिटवण्यासाठी तयार नाही राहत. तर चला गाईज, जुळून राहा, आजच्या ब्लॉग मध्ये मजा येणार आहे. आणि हा आहे आपला पवन. पवन कुठे आहे? मध्ये का? चला. काहीच तुम्ही बघू शकता, ताईचं सलाईन झालंय आणि ताईचा उत्साह पण वाढलेला आहे. ताई कसं वाटतंय आता? चांगलं वाटतंय ताईला. ताईच्या फक्त दोनच गोष्टी असतं काही, चांगलं वाटतंय, ठीक वाटतंय आणि बरं वाटतंय. गाईज आम्ही आलोय आपल्या घरी आणि ताईला पण आता फ्रेश वाटतंय गाईज. मला पण जायचं ऑफिसला, तर मी पण गाईज आता फ्रेश होऊन जेवण वगैरे करून. तर गाईज आपल्या बॉडीगार्डला खाऊ घालायची आपल्याला इडली, कारण त्याची तब्येत चांगली राहिली पाहिजे गाईज. आणि मला पण खायची इडली, कारण मी हेल्दी खातो गाईज, कारण 6 पॅक आम्हाला बनवायचे आणि आमचं टार्गेट तेच आहे गाईज, 6 पॅक. आणि बघा शीतल 6 पॅकसाठी हेल्दी नाश्ता घेऊन आली आहे. तर थँक्यू सो मच फॉर दिस अमेझिंग ब्रेकफास्ट. तर गाईज आम्ही आलोय वीरभद्राच्या तिथं, जे वीरभद्रेश्वर महादेव मंदिर आहे आणि वीरभद्राचं पण मंदिर आहे गाईज. आणि इथं आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. तर गाईज तुम्ही म्हणशाल की आज का बरं आहे, कारण मंडे गाईज. आणि मला कधी ज्यावेळेस लो फील होतं ना गाईज, त्यावेळेस मी कधी चुकीच्या मार्गाला जात नाही. ज्यावेळेस लो फील होतं गाईज, त्यावेळेस मी देवाच्या चरणी जातो आणि देवाला म्हणतो की जर मला आज असंच लो फील झालं गाईज, त्याचं कारण माहीत नाही, पण मला असं वाटलं की माझं काम थोडं स्लो झालंय, मला अजून जास्त काम करण्याची गरज आहे माझ्या स्वतःवर. आणि ज्यावेळेस मी ह्या गोष्टी बघितल्या गाईस, तर म्हटलं चला आज मंडे पण आहे आणि आपण जाऊया शंकराचं दर्शन घ्यायला. तर आज आम्ही छान अभिषेक करणार आहे, तर तुम्हाला पण दाखवलं गाईस. बघा हे खूप सुंदर मंदिर आहे आणि आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनीच त्यांच्या शुभ हस्त झालाय. राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणजे राहत्याची आणबाण आणि शान राहील गाईस, आणि त्यांच्यामुळे खूप राहता सुधारलाय. आणि श्री शिवाय नमस्तुभ्य. आत्ताच जे गाईस आता आपल्या इथं परिसरामध्ये जे यांचं कथा झाली, भगवत कथा, त्या गोष्टी गाईज मजा आली. तर बघा गाईज, आता आपण आलो इथं मंदिरामध्ये, तर आपण हे करूया. गाईज आत्ताच आपण अभिषेक पण केलेला आहे आणि तुम्ही ब्लॉगमध्ये जोडून राहा, मजा येणार आहे गाईज. कारण आज आहे मंडे आणि आपण आलो देवदर्शनाला. आणि जेव्हा कधी लो फील होईल त्यावेळेस देवाच्या दारात जा, सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील गाईज. तर गाईज आपण आत्ताच दर्शन वगैरे केलं आहे आणि आपण आलो आहे आता वीरभद्र देवाचं दर्शन करायला.
वीरभद्रदेव म्हणजे राहत्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं मंदिर, जुनं मंदिर. आणि इथं खूप साऱ्या गोष्टी गाईज तुम्ही बघू शकतात. या आहे हे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. तर पहिल्यांदा तुम्ही इथं आपण पाया पडूया. जर रिअलमध्ये दिसला तर गाईज तुमची काय रिॲक्शन असेल. तर गाईज खूप सुंदर मंदिर आहे. भद्राय नमो नमो नमः. तर तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये नक्की टाका गाईज. मी पण दर्शन घेतो गाईज. काहीच देवापेक्षा पुढे काहीच नाही. आणि देवाकडून जी आपल्याला शक्ती मिळते किंवा जी ऊर्जा मिळते गाईज ती फार मोठी आहे. आणि त्याच्यापुढं मला नाही वाटत की काही आहे. आणि आपले आईवडील पण आहे गाईज, त्यांच्याकडनं पण आपल्याला फार एनर्जी मिळते. कारण निस्वार्थ भावना जर कोणी असतं तर आपले आईवडील असतात गाईज. त्याच्यामुळं जोडून राहा नक्कीच. तर काहीच बघा किती सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर कधी राहत्याला आले, शिर्डीला आले साईबाबाला, तर त्यावेळेस नक्की या. आणि जर तुम्ही राहत्या परिसरातले असाल तर कमेंटमध्ये सांगा की हे मंदिरमध्ये तुम्ही किती वेळेस दर्शन केलं. तर गाईज खूप छान मंदिर आहे. आम्ही खूप वेळेस दर्शनासाठी इथं येतो. तर बघा गाईज, आणि त्याच्याजवळच गाईज हे आपल्याला मंदिर झालं आहे. तर गाईज खूप छान मंदिर आहे. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज, आपले महाराष्ट्राचे दैवत. तुम्ही इथं किती वेळेस आलेले गाईज हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मंदिर तर मला फार आवडतं. आणि वीरभद्रेश्वर महादेव मंदिर. आणि कमेंटमध्ये ओम श्री कमेंटमध्ये सांगा गाईज तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर. आणि हा आहे आमचा राहता आणि राहत्याचा परिसर. तर गाईज आम्ही चाललोय आता आपल्या ऑफिसला. तर मी आज सकाळपासून केलेलं नाही गाईज. बऱ्याचशा गोष्टी होत्या आज माझ्या मागं आणि सगळ्या फेस करत चाललंय. लाइफ में अगर सब चीज़ें तेरे हिसाब से होगी गाइस तो फिर लाइफ को लाइफ कैसे बोलेंगे. अच्छा केले आणि हे जर आपण जगायला शिकलो नाही गाईज तर आयुष्यात काही नाही. त्याच्यामुळे जुडून राहा गाईज आणि माझे ब्लॉग नक्की बघत चला. कारण माझा जो एक्सपिरियन्स आहे गाईज मला तरी वाटतं तो खूप जबरदस्त आहे. म्हणजे मी सगळ्या अँगलनी मला ठोकलेली आहे. गाईज जुडून राहा तुम्ही, मजा येणार आहे. तर गाईज आपण आलोय ऑफिसला. तर गाईज आपण बघूया. बघा आपला पवन आहे बऱ्याच वेळेस गायब होतो गाईज. म्हणजे मी गायब होतो त्याच्यापासून. गाईज आपण आता थोडंसं काम करू आणि मग त्याच्यानंतर गाईज आपण राहूया कनेक्टमध्ये. हॅलो, हा सर. दुकानावर आलो शिर्डीला. मग घेऊन टाकायचं सर तिथनं. अरे आता कुठे तुम्ही घेतलं का पॅकेट घेतलं. ओके सर, ओके. बनवा सर चहा वगैरे आणि मग मला सांगा सर. हां, येस, ओके सर, थँक्यू सो मच सर. येस. तर गाईज बघा आमचे कस्टमर किती जेन्युइन आहे. त्यांना प्रीमिक्सचं पॅकेट पाहिजे होतं. त्यांचे कॉल आले होते गाईज 5. आता गाईज आपला एक सेल्स पर्सन गायब झाला म्हणून तो सिम कार्ड मी माझ्याकडेच घेतलं. तर गाईज हे प्रीमिक्समध्ये एवढी क्षमता आहे ना गाईज आपल्या. आम्हाला मी जे म्हणतोय ना की चहाचं सुख आपल्याला प्रत्येकाच्या घरात द्यायचं आहे त्याचं कारण म्हणजे गाईज हे कस्टमरचं प्रेम आहे. आणि ज्यावेळेस कस्टमर जेन्युइनली एवढे कॉल करतोय पॅकेट घेण्यासाठी ना गाईज तर ते सुकून आमच्यासाठी फार मोठे आहे गाईज. खूप सारे कॉल पेंडिंगला आहे गाईज, खूप सारे मेसेज पेंडिंगला आहे. खूप सारे लोकांच्या कमेंट पण येत आहे सर आम्हाला प्रोडक्ट पाहिजे, आम्हाला प्रोडक्ट पाहिजे. खूप साऱ्या सर, खूप साऱ्या. तर हे एवढं सगळं होतंय ना याचं कारण म्हणजे गाईज तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि तुमच्या प्रेमामुळं आपण चहाचं सुख प्रत्येकाच्या घरात नेणार आहे गाईज. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. ह्याचे 2-3 फायदे काय होणार आहे. पहिला फायदा होणार आहे गाईज आपला मराठी माणूस मोठा होणार आहे. दुसरी गोष्ट आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय मोठा होणार आहे. तिसरी गोष्ट गाईज आपल्या मराठी माणूस जर सेट झाला ना गाईज, एक एक्झाम्पल जर आपल्याकडे असलं ना तर प्रत्येक जण करू शकतो. कारण कुणीतरी जर एकाने केलंय तर मोठं काम करू शकतो. आणि या बिझनेसमध्ये आपले बाकीचे लोक आहे तर आपला मराठी माणूस का नको. आणि दुसरा फायदा होणार आहे गाईज काम खूप लोकांना भेटणार आहे. आज मी 50 लोकांना काम दिलंय माझ्या माध्यमातून गाईज. येणाऱ्या काळात मी खूप जास्त काम देणार आहे. मी 50 लोक मी ऑफिशियल टीम बोलतोय. ज्यावेळेस आपण
फ्रँचायझीचं कॅल्क्युलेशन करतो 3,000 लोक काम करताय guys. तर हे चेंजेस गाईज तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही प्रोडक्ट परचेस करता प्रोडक्ट घेतात त्याच्यामुळे गाईज तुम्हाला जर डिस्ट्रीब्युशनशिप किंवा जर तुम्हाला प्रोडक्ट वापरायचा असेल हा तर गाईज मला कमेंट करा किंवा गाईज आमच्या ऑफिशियल नंबरवरती कॉल करा मला किती ऑर्डर आणता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यार आपलं 25 पासून टार्गेट सुरू होत आहे आणि टार्गेटच्या मागे पळायला लागेल ना गाईज कारण क्रूजमध्ये तुम्हाला क्रूज दाखवणार एवढा तर विश्वास मला माझ्या स्वतःवरती गाईज मी तर टार्गेट पूर्ण करणार पण माझी एंटायर जी टीम आहे 8 जणांची HOD स्ट्रीम त्या सगळ्यांचं टार्गेट मी अचीव करून देण्यासाठी प्रयत्न करणार तर काही जुडून राहा गाईज खूप सारं आपण काम केलंय थकलोय गाईज थोडंसं आता पण थकलंय तर आपल्याला एनर्जी म्हणजे आपली टीम आहे गाईज तर आपण आपल्या टीम सोबत मीटिंग करू आणि त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करू तुम्हाला पण दाखवतो गाईज मी आमच्या टीमशी कसं बोलतो तर जुडून राहा गाईज आजच्या ब्लॉग मध्ये धमाल होणार आहे मजा होणार आहे आणि बिझनेसच्या पण गोष्टी होणार आहे तर माझ्यासोबत जुडून राहा गाईज चलो अरे हाय तुषार तुषार हवर यू अरे तुलाच फोन करणार होतो मी हा का कधीपासून जॉईन करतो कधी पण सर मी आता नेमकं तुळजापूरला गेलो आणि आधी इकडे यायला गेलेलो होतो तो सुरुवातीला ऑफिसलाच घ्यायचा निशब्द कधी कधी ते निशब्दच खूप चांगले असतात तर गाईज आम्ही सुरू करणार आहे मीटिंग तर तुम्ही पण जोडून राहा आम्ही मीटिंग मध्ये काय काय गोष्टी बोलतो तर आपण एक पासून स्टार्ट करूया गाईज सोमेश कसं चालू आहे काम तर जसं मागच्या महिन्यापासून जसं रिझल्ट चालू होतं त्यापासून नॉर्मल कमी फक्त नॉर्मल कमी आहे Yes. आणि काय रिझन काय सांग फॅक्टर काय सांग जसं की कस्टमरचा फॉलोअप वगैरे चालू आहे लवकरात लवकर जसं ऑर्डर आपण देतोय त्यांना पण मग कस्टमर म्हणताय की हो ना मी इथे लीडर होतो आता आमला आहे ना हा आमला माझ्या मी त्याच्या टीम मध्ये जॉईन होतो मार्केटिंगला पण त्याच्या सेमिनारला मी जायचो ना तेरे इमेज से मैं प्यार में पड़ गया असं कोणा म्हणता पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी येतील ना राजू सर त्यावेळेस तुम्ही टॉपला जाशाल मला विश्वास 65 ब्लॉगची कमिटमेंट मी फॉलो कराल ना मग मी स्वतःला काय सांगू की भाई मी हे फॉलो करू शकतो ना मी 1 लाख किलोवर पण जाऊ शकतो मी 5 लाख किलोवर पण जाऊ शकतो मी 100 माणसांची पण टीम करू शकतो मी 100 करोडचा पण बिझनेस करू शकतो Yes. कारण माणसाला एक डिसिप्लिन हवी असते की भाई हा करू शकतो ना ह्या लेवलला करू शकतो ना हे जर करू शकतो दुसरं काय नाही करू शकतो समजलं किरण तुझं कसं चालू आहे का एनर्जी निघून जाते त्याच्यापेक्षा आपण त्याच्यावर प्रत्येक सर आले का डिस्कस करू आणि घेऊन टाकू तो निर्णय म्हणजे डायरेक्ट टायमिंग वाढवायचं नाही म्हणते फक्त थोडा पुश करू आपण काय शिफ्ट जर नाही केला म्हणजे मला तरी एक्सपिरियन्स आला तो की असं होतंय मग करू आपण त्याच्यावरती कॉल एक्झाम्पल घ्या 20-30 पुढच्या 2 वर्षाचं नियोजन धरून चाललेलं राहते आपल्याला फक्त 1 महिन्याचं नियोजन करायचं मग त्याच्यासाठी समजा आज मी जर मेहनत करतोय ना तर मी हे पुढच्या महिन्यासाठी करतोय ते पुढच्या महिन्यात करतोय त्याच्या पुढच्या महिन्यासाठी करतोय कारण एंड ऑफ दी काय माहितीये का आपण ते कारण नाही देऊ शकत आता या स्टेजवर अमोल सर HOD म्हणून मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्हाला पण ते सांगतो की रिझन नको या रडार नको रडार पाहिजेच प्रत्येक महिन्यात रडार पाहिजे रडार बांधलाच नाही मग सेकंड डे पासून लगेच डेथ चालू असत बाकी मग काम कसं काय चालू आहे काय नाही अजून स्लो नाही आवरून नाही तिथे लग्न आता काय बोलणार काय एका महिन्यासाठी काय बोलणार नाही लगे बाई वागे कर ते कर जाऊ दे काय नाही जसं होतं तसं कर टेन्शन नको घेऊ आता ऑफिसला मग किती पर्यंत आहे 5-6 दिवस आहे. हा ना चालेल ना मग तसं तुला अजून मधून वाटलं द्यायचं आहे लग्न जमू म्हणजे कम्प्लीट होईपर्यंत तसं काही नाही हा म्हणजे 5-6 दिवस हा महिना कम्प्लीट करून घे वाटलं नाही काय नाही केलं मी करते कॉल करते ना किती कॉल करते रोजचे 100 कॉल करते आणि किती इंटरेस्टेड काढते त्याच्यात इंटरेस्टेड तरी 10 7 8 जरा चुकावर कसं पहिले रडामध्ये मोठे असतात आणि जे मोठे 5% लोक आहे ना अरे आता तुम्हाला ऍक्च्युली काय माहिती का तुम्ही आले सोशल मीडियाच्या युगात मग तुम्हाला एखाद्याने फॉर्च्युनर घेऊन थोडी हवा केली तुम्हाला तो श्रीमंत वाटतो म्हणजे माझं असं काही कोणाला टोल करण्याचं खरंच काही टार्गेट नाही पण ऍक्च्युअली मी बिझनेस केलेला आहे हार्ड कोर बिझनेस केलेला आहे मी शिकलेलो आहे माझं सोशल मीडियाचं अकाउंट आहे की आपण 2021 ला सुरू केलं माझं पर्सनल तुम्ही ते बघा अकाउंट त्याला आहे पण मी रील टाकायला लागलो नंतर 22 मध्ये ज्यावेळी जो स्टॉकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यानंतर मी टाकायला लागलो मग त्याच्या आधी मी बिझनेस मध्ये मी ग्रॅज्युएटच्या सुरू केल्यानंतर आम्हाला सोशल मीडियाच माहित नव्हतं तर गाईज आमच्या टीमला अशा प्रकारे मी मोटिवेट करतो माझं विजन तेच आहे गाईज सगळेजण बदलले पाहिजे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे गाईज बाकी काही नाही गाईज आयुष्यामध्ये ते ठरवलेलं आहे बस मंगता है तो मंगता ही है त्यासाठी काम करत राहायचं गाईज थँक्यू सो मच जय महाराष्ट्र